आयुक्त श्री बांगळ, बंधू आणि भगिनींनो, मी सर्वच मंडळींची नावं घेत नाही. काही दिवसापासून मी इथे यावं आणि आपल्याशी चर्चा करावी आणि हे भव्य असं स्मारक आपण निर्माण केलं ते बघावं आणि काही सूचना असतील तर त्या द्याव्या, अशा विषयीची चर्चा सारखी चालू होती. हा आग्रह केल्यामुळे मलासुद्धा उत्सुकता लागली की मी इथे यावं आणि हे स्मारक बघावं. पण जेव्हा ॲक्च्युली हे स्मारक मी आता बघितलं, अप्रतिम, अत्यंत इमॅजिनेटिव्ह असं हे स्मारक आपण निर्माण केलेलं आहे. ह्या स्मारकाच्या निमित्तानं निव्वळ बाबासाहेबांना एक सिम्बॉलिक व्यक्ती म्हणून आठवण न करता त्यांच्या विचाराविषयी चर्चा कशी व्हावी, त्याचं प्रसारण कसं व्हावं, असा विचार याच्यातून मला सांगण्यात आला. त्यामुळे इथे बाबासाहेबचा पुतळासुद्धा नाही आहे, परंतु अत्यंत व्यवस्थितशीर आणि चांगली पुस्तकं असलेली लायब्ररी आहे. त्यांच्या आयुष्याचा एक आलेख व्यक्त करणारा एक फोटोग्राफिक एक्झिबिशन तिथे आपल्याला पाहायला मिळतं. शिवाय मेडिटेशन सेंटर आहे. त्यामुळे माझ्या वैयक्तिक कडून आणि इतरांकडून आपण ज्या लोकांनी याच्यामध्ये हातभार लावला, इथे काही मंडळी बसलेली आहेत, मला त्यांची नावं माहीत नाही, मी प्रथम आलेलो आहे, परंतु मला दिसतं की बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये सहभाग केला. अनेक स्टेजेसमध्ये हे इट स्प्रेड ओव्हर ऑलमोस्ट 10 to 15 इयर आणि सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन हे एक फार मोठं स्मारक इथे उभं केलं. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचे आभार मानले पाहिजे, ॲप्रिशिएशन केलं पाहिजे. मी त्याच्यामध्ये सामील आहे. ह्या निमित्तानं आयुक्त श्री बांगळ यांनी म्हटलेलं आहे की हे जे माझं भाषण आहे किंवा हे इनॉग्रल स्वरूपाचं आहे, किंबहुना एक सुरुवातीचं भाषण आहे. त्यानिमित्तानं मग मी असं ठरवलेलं आहे की आपल्यासोबत आज मी निव्वळ बाबासाहेबांच्या आर्थिक विचाराविषयीची चर्चा करणार नाही, तर मला असं वाटते योग्य असं होईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय उभारणीमधला जो सहभाग आहे आणि त्या राष्ट्रीय सहभागामध्ये त्यांनी जे काही प्रयत्न केले, त्या प्रयत्नातून सर्वांना त्याचा फायदा झालेला आहे. राष्ट्राला फायदा झालेला आहे, राष्ट्रामधील व्यक्तींना फायदा झालेला आहे. तर बाबासाहेबांच्या राष्ट्रीय उभारणीमध्ये, नॅशनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये, रिबिल्डिंगमध्ये काय रोल आहे, मल्टिपल स्पिअरमध्ये, त्याविषयीची मी आपल्याला चर्चा करण्याचा प्रयत्न करेल. शेवटी त्यांचा आर्थिक विकासामध्ये काय रोल आहे हे सुद्धा सांगेल. परंतु ह्या इनॉग्रल स्पीचमध्ये वेगवेगळ्या थरामधून जी मंडळी आलेली आहे त्या सर्वांनाही माहीत झालं पाहिजे की बाबासाहेब एक राष्ट्रीय पुरुष होते. बाबासाहेब निव्वळ एका विशिष्ट वर्गाचे नेतृत्व देणारे नव्हते, तर त्यांची दृष्टी जी अत्यंत व्यापक होती आणि राष्ट्राचा विकास कसा व्हावा, राष्ट्राची पुनर्बांधणी कशी करावी, ह्यावर त्यांचा जोर होता आणि याच्याकरता त्यांनी प्रयत्नसुद्धा केलेत. म्हणून मी त्याचा एक आढावा, एक संक्षिप्त आढावा आपल्यासमोर मांडेल आणि त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल ते किती राष्ट्रवादी होते, राष्ट्रावर प्रेम करणारे होते. जितक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी राष्ट्र उभारणीमध्ये काम केलेलं आहे, तितक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मला असं वाटत नाही की कोणा एका व्यक्तीने एवढं काम केलं असेल. एक विशिष्ट क्षेत्र घेतलं तर त्याच्यामध्ये फार काम केलेली मंडळी आपल्या इथे आहेत. स्वातंत्र्य मिळवून देण्या म्हणजे गांधींचा सहभाग आहे ते सर्वांना माहीत आहे. परंतु मल्टिपल स्पिअरमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे, सहभाग आहे, त्यामध्ये मला असं वाटते बाबासाहेब हे अग्रेसर आहेत. याची मी मांडणी इथे करेल. सध्याचं जो भारत आहे त्याचं जे स्वरूप जे बनलेलं आहे,
घटनेच्या माध्यमातून की आपण सार्वभौम लोकशाहीवादी निरनिरपेक्ष धर्मपेक्ष सेक्युलर सोशलिस्ट असं राष्ट्र आपण घटनेच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे. त्याचे गोल समता, बंधुत्व, एकता, नॅशनल इंटिग्रेशन राष्ट्राच्या माध्यमातून ते करावे, ते त्याचं गोल आहे, ते त्याचं उद्दिष्ट आहे, हे प्रिॲम्बलमध्ये मांडलेलं आहे. तर जी काही घटना आपण बनवलेली आहे, ज्या घटनेच्या आधारावर आपलं राष्ट्र चालतं, त्याचे जे काही उद्दिष्ट आहेत की राष्ट्राचं आपलं स्वरूप असं आहे की ज्याच्या माध्यमातून आपण समता, बंधुत्व, स्वातंत्र्य हे प्रमोट करावं, सर्वांकरता नॅशनल इंटिग्रेशन करावं, फ्रॅटर्निटी आणि बंधुत्व आणावं, हे आपल्याला प्रिॲम्बलमध्ये दिसतं. आणि लोकशाही पद्धतीने हा सर्व कारभार चालेल. लोकांचं ते राज्य असेल, लोकांकरता चालवलेलं राज्य असेल, म्हणून त्याला सार्वभौम म्हणतो. सोशलिस्ट स्वरूपाचं असेल, सेक्युलर असेल, एका धर्माचा प्रचार करणारं नाही तर रिलिजनच्या बाबतीत जे तटस्थ असेल. तर हे जे घटनेमध्ये आपण नमूद केलेलं आहे, ज्याच्या आधारावर आपला कारभार चालेल, देश चालेल, याला एक मोठा इतिहास आहे. आणि आपल्याला प्रामुख्याने असं म्हणता येईल की हे जे काही आज आपल्याला इंडिया जे नेशन आपण म्हणतोय, याची उभारणी जी आहे ही साधारणतः 1920 ते 1950च्या काळामध्ये झालेली आहे. 30 वर्षाचा काळ आहे प्रामुख्याने हा. आणि डॉक्टर आंबेडकर जे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत, ते ह्या शहरामध्ये साधारणतः 1919 आणि 20च्या काळामध्ये वर आलेत आणि कामाला सुरुवात केली त्यांनी. 1919ला जेव्हा ते 1917ला ज्यावेळेस ते इंग्लंडहून आलेत आणि 1919ला साऊथ ब्युरो कमिशन आलं, त्या साऊथ ब्युरो कमिशनला त्यांनी आपलं निवेदन दिलं. ते त्यांची पहिली कृती होती. त्या निवेदनाद्वारे त्यांनी काही गोष्टी मांडणी केल्या. दलितांचे प्रश्न मांडले, डिप्रेस क्लासचे प्रश्न मांडले, पण त्याचबरोबर लोकशाहीचं स्वरूप कसं असावं, रिप्रेझेंटेशन कसं असावं, अशा प्रकारची सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे. मला सांगायचं हे आहे की 1919 ते 1950 या काळामध्ये आपल्या राष्ट्राचं एक स्वरूप घडलं. द नेशन दॅट वी हॅव टुडे वॉज बिल्ड अप ड्युरिंग दिस पिरियड ऑफ 1920 to 1950. याच्यामध्ये अनेक मुख्य निर्णय आपण घेतलेत. पहिलं म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पॉलिटिकल फ्रीडम फ्रॉम द ब्रिटिश. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या राष्ट्राचं पॉलिटिकल, इकॉनॉमिक अँड सोशल स्ट्रक्चर काय असावं, जे घटनेच्या माध्यमातून आपण आपल्याला दिलेलं आहे. तर आपण घटना बनवली. त्या घटनेचा कालावधी म्हणजे 1919 पासून तर थेट 1950 पर्यंत आहे. पण घटना बनवणं हे एक महत्त्वाचं काम स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर आपल्याला मिळालं. मायनॉरिटीचा क्वेश्चन हा फार उच्च टोकाला पोहोचलेला होता. रिलिजियस कॉन्फ्लिक्ट. सो पाकिस्तान वॉज क्रिएटेड. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण स्टेट रिऑर्गनायझेशन केलं. भाषेच्या आधारावर आपण राज्य बनवलेत. महिलांचा प्रश्न हा फार चर्चेला होता, तेव्हा महिलांच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा झाली आणि आपण काही निर्णय घेतलेत. आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली दलितांची मूवमेंट, डिप्रेस क्लास मूवमेंट निर्माण झाली आणि काही महत्त्वाचे निर्णय ह्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीमुळे, बाबासाहेबांमुळे झालेले आहेत.
ह्याच काळामध्ये आपण आर्थिक विकास कसा असावा ह्या देशाचा, कोणती इकॉनॉमिक सिस्टीम आपण ॲक्सेप्ट करावी, विकास करायचा असेल तर कोणती स्ट्रॅटेजी वापरावी, याच्याविषयीची नीती बनली. आणि मग आपली पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून ते आता 12वी पंचवार्षिक सुरू आहे. तर आपण एक मार्ग पत्करला की प्लॅनिंग, इकॉनॉमिक प्लॅनिंग या देशामध्ये आपण करूया आणि त्या हिशोबानं देशाचा विकास करूया. तर हे महत्त्वाचे निर्णय आपण 1920 पासून म्हणा ते 1950 पर्यंत घेतलेले आहेत. आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून ह्या राष्ट्राचं स्वरूप बनलेलं आहे. आज जे काही राष्ट्र आहे घटनेमध्ये त्याचं स्वरूप बनलेलं आहे. उजाळणी करून पुन्हा जर सांगायचं असेल की ह्या काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, घटना मिळाली, राज्य बनवले आपण लँग्वेजच्या आधारावर, मायनॉरिटीचा प्रश्न फार उच्च टोकाला होता त्याच्याविषयीची प्रोव्हिजनसुद्धा केली, त्याच्यातून पार्टिशन झालं. महिलांचा प्रश्न होता, महिलांचे अधिकार दिलेत. दलितांचा प्रश्न होता मागासलेल्या समाजात, त्याची प्रोव्हिजन घटनेमध्ये आपण केली. आणि आर्थिक विकास कसा करावा त्याची सुद्धा एक विचारसरणी आणि नीती आपण अंगीकारली. महत्त्वाचा मुद्दा असा की हे जे सर्व आपण निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयातून आजचं राष्ट्र आपल्याला बनलेलं दिसतं. घटना जी आहे ती आपल्या राष्ट्राचं स्वरूप आपल्याला निश्चितपणे व्यक्त करतं. ह्या 5-7 निर्णयामुळे ज्याने राष्ट्राचं स्वरूप निर्माण केलं त्या निर्णयामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा फार मोठा वाटा आहे. निव्वळ डिप्रेस क्लास, त्यावेळेस डिप्रेस क्लास वर्ड होता, नंतर शेड्यूल कास्ट आला, आता सध्या गव्हर्नमेंटच्या पातळीवर शेड्यूल कास्ट वर्ड आहे. निव्वळ डिप्रेस क्लास किंवा शेड्यूल कास्ट यांची चळवळ उभी करून त्यांच्यामध्ये जाणीवा निर्माण करून त्यांच्याकरता नीती तयार करण्याचा जो फार मोठा सहभाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा, तो मान्य केला पाहिजे. त्याला तोड नाही, त्याला जोड नाही. त्याच्या अगोदर कधी असं घडलं नाही. परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे राष्ट्राच्या उभारणीमध्ये ते फार मोठं आहे. फ्रीडम स्ट्रगल घ्या, स्वातंत्र्य मिळण्याकरता फार मोठा लढा अनेक पक्षांनी दिला, काँग्रेसने दिला, गांधीजीने दिला, अनेक नेतृत्व उभं झालं आणि शेवटी स्ट्रगल करून स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा सुद्धा वाटा होता. बाबासाहेबांनी आग्रह करून वेगवेगळ्या वेळेस सांगितलं, विशेषतः राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये 1930-1931ला सांगितलं की ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. डिप्रेस क्लासेस आहेत त्यांचं भलं हे स्वराज्यामध्येच होईल. फार स्पष्टपणे त्यांनी पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ब्रिटिशचे जे प्राईम मिनिस्टर बसले होते त्यांच्याबरोबर सांगितलं that there was no change in the life of untouchable after the British came. The life of the depressed classes was there very bad before the British and it remained more or less similar after the British. Unless we get our own independent, स्वराज्य शब्द वापरला त्यांनी. It is only in Swaraj that the depressed classes will have some future. They will be able to take decisions. हे त्यांच्या तोंडावर त्यांनी सांगितलं. तो स्वातंत्र्याचा, पॉलिटिकल फ्रीडमचा त्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला. परंतु त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केलेत की निव्वळ पॉलिटिकल फ्रीडम देऊन दिलं आणि डिप्रेस क्लासेस ज्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आहेत त्यांना जर काही हमी आपण दिली नाही, त्यांना जर ह्या स्वातंत्र्यामध्ये सहभाग नाही मिळाला तर त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होणार नाही.
म्हणून त्यांनी एकच आग्रह धरला गांधीजीबरोबर किंवा काँग्रेसबरोबर आणि ब्रिटिशबरोबर, की स्वातंत्र्य देत असताना आमचा त्याच्यामध्ये वाटा असावा, सहभाग असावा, कारण की नॉर्मल कोर्समध्ये आम्हाला तो वाटा मिळणार नाही. उदाहरणार्थ इलेक्शनच्या द्वारा पार्टीच्या द्वारा गव्हर्नमेंट फॉर्म होईल आणि गव्हर्नमेंट सरकार चालवेल, परंतु डिप्रेस क्लास हा मायनॉरिटी असल्यामुळे स्वतःवरून कधी निवडून येऊ शकणार नाही. आणि राजकारणामध्ये इलेक्शनमध्ये जी जातीयता आहे, त्या जातीयतेमुळे डिप्रेस क्लासचे लोक निवडून येणार नाहीत, मायनॉरिटीचे लोक निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांना योग्य असा सहभाग कसा मिळेल पॉलिटिक्समध्ये याची तरतूद करून करावी आणि ते स्वातंत्र्य देत असताना करावी. इतकाच फक्त फरक त्यांच्यामध्ये आणि इतर पॉलिटिकल पार्टीमध्ये होता. सो ही सपोर्टेड पॉलिटिकल फ्रीडम, बट ही सेड दॅट द मायनॉरिटी शुड हॅव अ ड्यू अँड फेअर शेअर in legislature, in central and the state, and on their own they cannot get it because they are in minority. So you should find out a way and method whereby they get a due representation. म्हणून मग पॉलिटिकल रिझर्वेशनचा कॉन्सेप्ट आला, सेपरेट इलेक्टेडचा कॉन्सेप्ट आला आणि शेवटी ते मिळालं. मी त्याच्यामध्ये जाणार नाही. तर बाबासाहेबांचा स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या विचारसरणीच्या पद्धतीनं वाटा होता आणि त्या भूमिकेमुळे ज्या पद्धतीनं आपली डेमोक्रेसी सेव्ह झाली त्या भूमिकेचा प्रभाव आपल्याला त्याच्यावर दिसतो आहे. आज जे काही पॉलिटिकल रिझर्वेशन शेड्यूल कास्टला आहेत, शेड्यूल ट्रायबला आहेत, महिलांना आहेत, ओबीसीला आहेत, लोकल लेवलवर, ते सर्व त्यांच्या त्या सूचनेमुळे निर्माण झालेले आहेत. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते सारखे ती मागणी 1920 पासून ते 1950 पर्यंत आणि ऑफकोर्स घटना लिहितपर्यंत ते करत होते. दुसरा महत्त्वाचा वाटा त्यांचा राष्ट्र उभारणीमध्ये जो आहे तो म्हणजे घटना बनवण्यामध्ये. घटना बनवणं हा देशाचा प्रश्न आहे, दलितांचा प्रश्न नाही, निवड डिप्रेस क्लासचा नाही आहे. स्वातंत्र्य हा देशाचा प्रश्न आहे, सर्वांचा प्रश्न आहे, निवड डिप्रेस क्लासचा प्रश्न नाही. त्या दोन्ही ह्याच्या म्हणजे त्याचा सहभाग आहे. आपण बाबासाहेबांचा रोल घटनेमध्ये जो आहे तो फक्त जेव्हा ते घटनेचे कॉन्स्टिट्यूट असेंब्लीचे मेंबर झाले, ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर झाले, त्यानंतर चेअरमन झाले, आणि त्याचा जो रोल आहे त्याच्याविषयी बोलतो आहे. जरूर बोललं पाहिजे, सर्वांनी मान्य केलेलं आहे की ही प्लेड ए व्हेरी सिग्निफिकंट रोल इन फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. परंतु हे मान्य केलं पाहिजे की घटनेमध्ये ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणा 1920 पासून झालेल्या आहेत. ब्रिटिश जे भारताचा कारभार, पॉलिटिकल कारभार चालवत होते ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट बाय द ब्रिटिश याच्या अंतर्गत चालत होते. देर वॉज ए ॲक्ट, ब्रिटिश ॲक्ट, अँड दॅट गव्हर्न द कंट्री. आणि तो जो ॲक्ट आहे दर 10 वर्षांनंतर सुधारणेकरता यायचा की बाबा त्याच्यामध्ये काय परिवर्तन करायचे. तर ब्रिटिश काय करायचं, क्वीन काय करायची की एक डेलिगेशन पाठवायची आणि ते डेलिगेशन येऊन येथे भारतातील जी पॉलिटिकल लीडर आहे त्यांचा सल्ला घ्यायची की बाबा जे पण तुम्हाला काय बदल करायचे आहेत. दर 10 वर्षांनी ते पाठवायचे. ते 1919ला त्यांनी पाठवलं डेलिगेशन, त्याला साऊथ ब्युरो कमिशन म्हणतात. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुकतेच पॉलिटिकल सीनवर आले होते. 1917ला आले इंग्लंडमधून आणि ॲक्टिव्ह होते. ज्यावेळेस ते साऊथ ब्युरो कमिशन आलं त्यावेळेस बाबासाहेबांनी ठरवलं की आपण त्यांना निवेदन द्यायचं. त्यानंतर 10 वर्षानंतर पुन्हा त्यांनी ब्रिटिशने कमिशन पाठवलं, त्याला सायमन कमिशन म्हणतात. तर हे जे कमिशन आले हे कमिशन बेसिकली भारताची त्यावेळेची ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन जी होती त्याच्यामध्ये काय सुधारणा आणायच्या ह्याचे मत घेण्याकरता ते येथे येत होते. आणि 1919ला जेव्हा ते आलेत तर बाबासाहेबांनी मेमोरंडम सबमिट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 मागण्या केल्या. एक की
डिप्रेस क्लासेस ज्यामध्ये सध्याचा शेड्यूल कास्ट इन्क्लूड होता याला पॉलिटिकल रिझर्वेशन द्यावं, त्यांच्या पॉप्युलेशनच्या शेअरनुसार त्यांना शेअर मिळावा. 100 जर सीट महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये जर असतील त्याच्या 16 सीट ज्या आहेत त्या डिप्रेस क्लासला मिळाव्या, कारण का त्याच्या अगोदर मुस्लिम, शीख आणि अँग्लो इंडियनना ऑलरेडी पॉलिटिकल रिझर्वेशन होतं. परंतु त्याचबरोबर जनरल सजेशनसुद्धा केल्यात. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यावेळेस व्होटिंग राईट जो हा काही लिमिटेड व्यक्तींना होता, लँडलॉर्ड, जमीनदार, बिझनेसमन, इन्कमच्या आधारावर सर्वांना नव्हता. तर बाबासाहेबांनी मागणी केली की ॲडल्ट सरफेस असावं, म्हणजे प्रत्येकाला व्होटिंग देण्याचा अधिकार असावा आणि इलेक्शनच्या माध्यमातून हे लोक सरकारमध्ये जावे. त्यावेळेस काय होतं, नॉमिनेशनच्या माध्यमातून होतं, सरकार निवडेल आणि नॉमिनेट करतील. पण बाबासाहेबांनी आग्रह केला की ॲडल्ट सरफेस असावं, सर्वांना व्होट देण्याचा अधिकार असावा, इलेक्शन असावं आणि त्या इलेक्शनच्या माध्यमातून सरकार स्थापन व्हावं. आणि त्या इलेक्शनमध्ये ज्या मायनॉरिटीज आहेत, पर्टिक्युलरली शेड्यूल कास्ट आणि मग इतर मायनॉरिटी असतील, त्यांनासुद्धा सहभाग मिळावा. आता याच्यावरून तुमच्या लक्षात येत आहे की डिप्रेस क्लास ज्याच्यामध्ये दलित इन्क्लूड आहे, शेड्यूल कास्ट इन्क्लूड आहे, त्याची मागणी करत असताना इतर जनरल सजेशनसुद्धा ते करत आहेत पॉलिटिकल डेमोक्रेसी करता, की व्होटिंग राईट सर्वांना असावा, इलेक्शनच्या माध्यमातून प्रतिनिधी जावे, नॉमिनेशनमधून न जावे. नॉमिनेट केलेले जे व्यक्ती असतात ते हस्तक बनतात. त्याच्यानंतर 1930ला जेव्हा सायमन कमिशन आलं त्यावेळेस त्यांनी दुसरं मेमोरंडम दिलं, हीच मागणी मागितली, अजूनही मागण्या त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग 1929चा तो जे रिफॉर्म होते ते शेवटी लंडनमध्ये डिस्कस करायला सुरुवात झाली. त्याला राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतो आपण, पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स, सेकंड, थर्ड, ज्याच्यामधून 1935ची घटना बनली. 1935ची घटना फार मोठी घटना आहे ती. तर पण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन होती इंडियाची, पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा फार मोठा वाटा आहे. तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ते होते आणि ते कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यामध्ये, फ्रेम करण्यामध्ये, कॉन्ट्रीब्यूट करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. मी त्याच्यामध्ये जाणार नाही. आणि 1935चा ॲक्ट बनला. तो इतका सविस्तर कॉन्स्टिट्यूशन होती की जेव्हा आपण हे डिक्लेअर केलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की आपण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनवूया आणि घटना बनवूया, त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली कॉन्स्टिट्यूट करण्याची काही गरज नाही. हा 1935चा ॲक्ट घ्या, त्याला इंडियन ॲक्ट बनवा आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा करा. इतका तो कॉम्प्रेहेन्सिव्ह होता. तर त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. परंतु कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनली, बाबासाहेब ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर झाले, चेअरमन झाले आणि त्याच्यामध्ये त्याचा जो बाबासाहेबचा रोल आहे सर्वांना माहीत आहे, आपल्याला काही सांगण्याची गरज नाही. शेवटच्या थँक गिविंग सेरेमनीमध्ये 26 नोव्हेंबरच्या थँक गिविंग सेरेमनीमध्ये जेव्हा घटना सबमिट करण्यात आली त्यावेळेस त्या थँक गिविंग सेरेमनीमध्ये जे स्टेटमेंट आहेत ते पाहिले तर आपल्या लक्षात येईल की सर्वांनी ॲग्री केलं की हिज कॉन्ट्रीब्युशन वॉज द हायेस्ट. आणि मग वेगवेगळ्या अर्थाने ही वॉज अ फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ही वॉज अ मदर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कोणी म्हणाले ते मनू, आधुनिक मनू, काय शब्द वापरले आहेत. मला त्याच्यामध्ये जायचं नाही. तुम्हाला जो मुद्दा मला सांगायचा आहे तो असा की कॉन्स्टिट्यूशन, फ्रेमिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन राईट फ्रॉम 1920 to 1950 was a national issue. It was not the issue of depressed classes alone. त्यांनी आपली एनर्जी, आपलं इंटलेक्च्युअल देशाची घटना बनवण्याकरता केला आणि राष्ट्रहित त्यांच्यासमोर होतं. राष्ट्र उभारणीकरता त्यांनी घटनेमध्ये सहभाग केला, सूचना दिल्यात वेगवेगळ्या प्रकारच्या. आज जो काही आपल्याला युनायटेड इंडिया दिसतो त्याच्यात त्यांनी अनेक गोष्टी बाबासाहेबांनी टाकलेल्या आहेत. सिंगल ज्युडिशरी असेल, सिंगल ब्युरोक्रेसी असेल, सिंगल मिलिटरी असेल, and there are several other. I do not want to go into that, but the point that I want to convey you, तुमच्यासमोर जो मुद्दा मला मांडायचा आहे की घटना हे एक राष्ट्रीय अजेंडा होता, राष्ट्रीय कार्य होतं. त्या कार्यामध्ये त्यांनी फार मोठा सहभाग दिला. त्याच्यामध्ये डिप्रेस क्लासला त्यांनी प्रोव्हिजन घडून आणलं, तो महत्त्वाचा भाग आहे. तर स्वातंत्र्य मिळवून देणं, घटना बनवणं हे राष्ट्रीय अजेंडा होता. त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय प्रेमापोटी ते सर्व केलेलं आहे. ते तुम्ही डिटेलमध्ये वाचले तर तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. जेव्हा
गोवा आणि हैदराबाद स्टेट म्हणाले की आम्ही भारतामध्ये सामील होणार नाही. त्यावेळेस मग पटेलांनी तिथे मिलिटरी पाठवण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद स्टेट घेण्याकरता मिलिटरी गेली. पण त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की डोंट कॉल इट ए मिलिटरी ॲक्शन, कॉल इट ए पोलीस ॲक्शन. कारण की ते मिलिटरी ॲक्शन वगैरे जर आपण असं म्हटलं तर मग ते इंटरनॅशनल इश्यू बनेल. हा आमचा इंटरनल इश्यू आहे, म्हणून तुम्ही त्याला पोलीस ॲक्शन म्हणा. अनेक अशा मुद्द्यावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. जेव्हा ह्याच काळामध्ये मायनॉरिटीजचा प्रश्न आला, मुस्लिमांनी वेगळ्या देशाची मागणी केली आणि ते झालं, त्यावेळेस तो मायनॉरिटीचा प्रश्न सखोलपणे अभ्यास करण्याकरता बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं, थॉट्स ऑन पाकिस्तान. ते थॉट्स ऑन पाकिस्तान जे आहे ते एका 6 महिन्यामध्ये इतकं विकल्या गेलं की बाबासाहेबांना दुसरी आवृत्ती काढावी लागली वेगळ्या नावानं, थॉट्स ऑन पार्टिशन और पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया. आणि त्याच्यामध्ये मायनॉरिटीचा प्रश्न जो आहे त्यांनी डिटेलमध्ये चर्चेला आणला. कारण की मायनॉरिटी इथे फक्त मुस्लिमच नाही आहे, ख्रिश्चन आहे, सीख आहे, अँग्लो इंडियन आहे, मग कास्ट मायनॉरिटी आहेत, शेड्यूल कास्ट आहेत, फॉर्मर अनटचेबल, ट्रायबल आहेत. तर सोशल अँड रिलिजियस मायनॉरिटीचा प्रश्न कसा हाताळावा. जगामधले सर्व धर्म आपल्या देशामध्ये आहेत आणि हिंदू सोडून बाकीचे सर्व मायनॉरिटीमध्ये आहेत, कास्टसुद्धा मायनॉरिटीमध्ये आहेत. तर त्यांना पॉलिटिकल शेअर कसा काय मिळावा, योग्य शेअर कसा ब्युरोक्रेसीमध्ये, सरकारमध्ये, शिक्षणामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये कसा मिळावा हा प्रश्न होता. तर बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं मुस्लिमांच्या प्रश्नाला घेऊन. परंतु त्याचबरोबर त्यांनी कम्युनल डेडलॉक अँड वे टू सॉल्व हे पुस्तक लिहिलेलं आहे. आपली होते काय आहे की बाबासाहेबांचे जे महत्त्वाचे पुस्तक आहे ज्याच्यात त्यांनी सोल्युशन दिली त्याच्यावर आपलं दुर्लक्ष आहे. कम्युनल डेडलॉक अँड वे टू सॉल्व इट अँड स्टेट अँड मायनॉरिटी हे 2 पुस्तक फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये रेमेडीज आहेत, त्यांच्या आयुष्यभराचं जे त्यांचं विजडम आहे त्या विजडमच्या विद्वत्तेच्या आधारावर स्टडी करून त्यांनी त्याच्यामध्ये सोल्युशन दिलेले आहेत, जनरल कंट्रीकरता ॲज वेल ॲज डिप्रेस क्लासेस, दलिताकरता. तर कम्युनल डेडलॉक अँड वे टू सॉल्व मध्ये त्यांनी सोल्युशन दिलेले आहेत. आणि जे भाकीत केलं त्यांनी आज आपल्याला दिसते आहे इथे की मायनॉरिटीची काय स्थिती होऊ शकते जर मेजॉरिटेरियनिझम सत्तेवर आला आणि कम्युनल बनला तर मायनॉरिटीचं भवितव्य जे आहे ते धोक्यामध्ये येऊ शकतं. हे जे त्यांनी भाकीत केलं ते आज आपल्याला पाहायला दिसतं. मला त्याच्यामध्ये डिटेल चर्चेला जायचं नाही. पण महत्त्वाचा मुद्दा असा की रिलिजियस मायनॉरिटीचा प्रश्न हा राष्ट्रीय प्रश्न होता, सोशल मायनॉरिटीचा प्रश्न हा राष्ट्रीय प्रश्न होता. निव्वळ डिप्रेस क्लासचाच इश्यू जर करायचा असतं त्यांनी फक्त पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर डिप्रेस क्लास, शेड्यूल कास्ट मागितलेलं असतं. ते नाही केलं त्यांनी. कम्युनल डेडलॉकमध्ये सर्व मायनॉरिटीला एकत्र घेऊन मायनॉरिटीला संरक्षण कसं मिळेल, योग्य ड्यू शेअर कसा मिळेल गव्हर्नन्समध्ये, त्याच्याकरता त्यांनी त्याचे सोल्युशन दिलेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्टेट रिऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न आपण केला. पण कमिटी बनली की राज्य कसे बनवायचे. मग त्या कमिटीनं, स्टेट रिऑर्गनायझेशन कमिटीनं म्हटलं की बा लँग्वेज आधार असावा राज्य बनण्याचा. मग त्याच्यानुसार राज्य बनले. 17-18 लँग्वेज होते, 17-18 स्टेट आपण बनवलेत. महाराष्ट्र बनला मराठी भाषेच्या आधारावर. बाबासाहेब खुश नव्हते. हा राष्ट्रीय प्रश्न होता, रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट, फॉर्मेशन ऑफ द स्टेट. बाबासाहेबांनी वेगळा विचार घेऊन थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट पुस्तक लिहिलं. महाराष्ट्र फॉर्म होत असताना सुद्धा एक पुस्तक लिहिलं छोटंसं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपले भिन्न विचार दिलेत. स्टेट रिऑर्गनायझेशन हॅड रिकमेंडेड, सजेस्टेड एका भाषेचं एक राज्य. मराठी आहे एक राज्य, हिंदी आहे एक राज्य, गुजराती आहे एक राज्य. बाबासाहेबांनी त्याला विरोध केला. बाबासाहेब म्हणाले की एका लँग्वेजचे एक राज्य जर बनवलं त्याच्यामध्ये कम्युनॅलिझम आणि रिजनॅलिझम येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्यांनी मग 3 क्रायटेरिया देऊन राज्य बनवावं अशी सूचना केली थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेटमध्ये. आणि ते काय, ते म्हणाले की लँग्वेज आधार असावा राज्य बनण्याचा, कारण की त्यांना होमोजिनिटी येते.
एका राज्यामध्ये 4 लँग्वेजचे जो लोक असतील तर मग मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय ठेवावी, सरकारची व्यवहाराची काय भाषा असावी, प्रॉब्लेम होतात. लँग्वेज असावा आधार, त्यानं होमोजिनिटी येते. परंतु त्याचबरोबर ते म्हणाले की एका लँग्वेजचं एक स्टेट का बनवावं? एका लँग्वेजचे 2 स्टेट होऊ शकतात, 3 स्टेट होऊ शकतात. महाराष्ट्राची उदाहरणार्थ 3 राज्य होऊ शकतात. लोक मागणी करत आहेत. हिंदी भाषेचे 4-5 स्टेट होऊ शकतात. तेलुगू भाषेचे 3 स्टेट होऊ शकतात. आणि बाबासाहेबांनी जे सजेस्ट केलं त्याच्या आधारावर तेलंगणा झाला. उत्तर प्रदेशामध्ये उत्तराखंड झालं, बाबासाहेबच्या सजेशन झालं. त्या पुस्तक बघा तुम्ही, त्याच्या बाबासाहेबांनी मॅप दिलेला आहे त्याच्यामध्ये. तर बाबासाहेबचं म्हणणं होतं की एका लँग्वेजचे अनेक राज्य असावे, कारण की फार मोठे जर राज्य असले तर पॉलिटिकली मग काय होतं की एकाच राज्यापासून खूप रिप्रेझेंटेटिव्ह जातात आणि मग गव्हर्नमेंट फॉर्म करण्याकरता, प्राईम मिनिस्टर बनवण्याकरता रिजनलिझम आडवा येतो. म्हणून त्याला लहान लहान राज्यामध्ये करा. लहान राज्याची संकल्पना त्यांनी मांडली. आणि त्याचबरोबर तिसरा क्रायटेरियासुद्धा दिला की स्टेट फॉर्म करत असताना एखादी कम्युनिटी अत्यंत मायनॉरिटीमध्ये येऊ नये. मायनॉरिटीमध्ये आली तर मग ते इलेक्शनमध्ये योग्य पद्धतीने त्याचा सहभाग होणार नाही. तर असे 3 क्रायटेरिया दिले. चौथा क्रायटेरियासुद्धा दिला की फायनान्शियल व्हायबिलिटी असावी. स्टेट इतकं छोटं असू नये की त्यांना काही इन्कमच नाही आहे, रेव्हन्यूच नाही आहे सरकार चालवण्याकरता. तसे 4 क्रायटेरिया देऊन त्यांनी स्टेट फॉर्मसुद्धा केलेत. महाराष्ट्राचे 3 स्टेट होते, आंध्र प्रदेशाचे 3 होते, उत्तर प्रदेशाचे 3-4 होते, मध्य प्रदेशाचे 3-4 होते. पहा ते पुस्तक. स्टेट फॉर्मेशन वॉज अ नॅशनल इश्यू, इट वॉज नॉट अ डिप्रेस क्लास इश्यू. ज्या व्यक्तीमध्ये राष्ट्राविषयीची तळमळ आहे तोच ते करू शकतो, आणि बोलले सुद्धा. त्यानंतर वुमनचा प्रश्न आला. लॉ मिनिस्टर असताना हिंदू कोड बिल आणला. त्याच्या अगोदर पुस्तक एक लेख लिहिला, राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की हाऊ ब्राह्मणिझम मनुस्मृती वॉज रिस्पॉन्सिबल फॉर डाऊनफॉल ऑफ वुमन अँड हाऊ बुद्धिझम वॉज रिस्पॉन्सिबल फॉर राईज ऑफ वुमन. अधिकार दिले महिलांना. परंतु जेव्हा लॉ मिनिस्टर होते तेव्हा हिंदू कोड बिल आणलं. महिलांना अधिकार त्याच्यामध्ये सर्व दिलेले आहेत. डायव्हर्सचा अधिकार, प्रॉपर्टीचा अधिकार, सर्व त्याची लिस्ट आहे. त्याला विरोध केला, महिलांनीच विरोध केला. कॅन यू इमॅजिन? द ट्रॅजेडी इज दॅट महिलांनी त्यांना दिलेल्या अधिकाराच्या विरुद्ध केला. मग एक महिला मंडळ गेलं आणि बाबासाहेबाला भेटलं. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही वाचलं काय हे? ह्याच्यात तुमचे अधिकार आहेत. ते म्हणाले नाही, आम्हाला तर सांगितलं की आमचे अधिकार याच्यातून जातात आणि हिंदुझमला काहीतरी हानी पोहोचते वगैरे वगैरे. महिलांचा प्रश्न हा डिप्रेस क्लासचा प्रश्न होता. महिलांचा प्रश्न हा 50% ऑफ पॉप्युलेशन ऑफ दिस कंट्री. आणि महिलांच्या प्रश्नावर इतकी जिद्द त्यांनी दिली की शेवटी रिझाईन केलं. कोण करतो हो रिझाईन? पण त्यांनी हिंदू कोड बिलला ॲक्सेप्ट न केल्यामुळे, पार्टली ॲक्सेप्ट केलं नेहरूंनी, त्यांनी रिझाईन केलं. महिलांचा प्रश्न हा राष्ट्रीय प्रश्न होता. तर हे जे मी तुम्हाला 4-5 एक्झाम्पल दिलेले आहेत, अजूनही आहेत त्याच्यामध्ये. स्वातंत्र्य, कॉन्स्टिट्यूशन, मायनॉरिटीज, वुमन, त्याच्यानंतर मी सांगेल लेबर. इकॉनॉमिक्सवर आल्यानंतर लेबरच मिनिस्टर होते ते. आज जेवढे काही कायदे आहेत लेबरचे जास्तीत जास्त, हे सर्व बाबासाहेबांनी केले त्याचे लेबर मिनिस्टर. लेबर इज नॉट ओनली अ डिप्रेस क्लास, लेबर इज अ जनरल लेबर इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट. त्याच्यामध्ये दलित शेड्यूल कास्ट आहे मोठ्या प्रमाणामध्ये. हा सर्वसमावेशक त्यांचा जो विचार होता, राष्ट्राचं कल्याण लक्षात घेऊन, हा राष्ट्रीय भावनेमधून होता. अँड दॅट इज वाय ही वॉज अ नॅशनल लीडर. आर्थिक विकासामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. डिप्रेस क्लासच्या आर्थिक विकासाकरता काही त्यांनी धोरणं दिलेली आहेत. त्याच्यापैकी रिझर्वेशन एक आहे. परंतु जनरल ह्या देशाचा आर्थिक विकास कसा व्हावा हे त्यांनी फार पूर्वीपासून मांडलेला आहे आणि त्याच्याकरता प्रयत्नही केलेले आहेत. बाबासाहेब हे मूळतः इकॉनॉमिस्ट होते. त्यांचा PhDचा ग्रंथ हा पब्लिक फायनान्सवर होता. पब्लिक फायनान्स म्हणजे काय की टॅक्स कसा लादवावा आणि एक्सपेंडिचर कसा करावा, ह्या 2च प्रिन्सिपल. मग त्याच्यामध्ये टॅक्स
लादण्याचे प्रिन्सिपल त्यांनी दिलेत, प्रोग्रेसिव्ह प्रिन्सिपल. खर्च कसा करावा याचे प्रिन्सिपल दिले, की डिफेन्सवर फार खर्च होत होता ब्रिटिशांकडनं, तो डिफेन्सवरचा कमी करावा, हेल्थ, एज्युकेशन आणि सोशल सर्व्हिसेस करावा, असे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मांडलं. DSCचा जो थिसिस होता तो ट्रेडचा होता, ब्रिटिश अँड इंडियन ट्रेड. त्याच्यामध्ये एक्सचेंज रेट होता रुपी आणि पाऊंड. तर तो असा होता की पाऊंडला जास्त वरचढ करून रुपीला खाली केलं होतं. बाबासाहेबांनी ग्रंथ लिहून सांगितलं की नाही, त्याला पॅरिटी आणा. त्याच निमित्तानं मग त्यांनी सजेशनसुद्धा केली की आपल्या इथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बनली पाहिजे. 1925ला सजेशन केली, 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया झाली. फायनान्स कमिशन असावं हे सुद्धा PhDच्या पुस्तकामध्ये त्यांनी इंडिकेट केलं होतं. फायनान्स कमिशन तुम्हाला कल्पना असेल, दर 5 वर्षांनी फायनान्स कमिशन बसतं. जो पैसा केंद्र सरकार गोळा करते इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, एक्साईज टॅक्सच्या माध्यमातून, तो पैसा केंद्राकडे जातो, पण पैसा तो राज्याचा असतो. तर मग त्यांना राज्यानं ते परत कसं करावं, कोणाला किती द्यावं, कोणत्या आधारावर द्यावेत, ते काम फायनान्स कमिशन करतं आता. पण फायनान्स कमिशन असावं ही सजेशन बाबासाहेबांची. आर्थिक विकास या देशाचा कसा व्हावा हे सुद्धा त्यांनी फार समर्थपणे मांडलेलं आहे. हे तर मी फक्त त्याच्यात PhD आणि DSCच्या पुस्तकाविषयीचं सांगितलं की त्यांच्या विचारामध्ये की टॅक्स कसा लादावा, एक्सपेंडिचर कसा करावा, एक्सचेंज रेट कसा असावा, संस्था कशा उभाराव्या ह्या देशाकरता, हे त्यांनी सजेस्ट केलं. परंतु ॲक्च्युअल आर्थिक विकासाची नीती काय असावी याच्याविषयी त्यांनी लिखाण केलेलं आहे. पहिला पेपर त्यांचा आहे 1918चा, ज्याच्यामध्ये त्यांनी सिद्धांत दिला आहे आर्थिक विकासाचा. या देशामध्ये गरिबी काय आहे आणि गरिबी दूर करायची असेल तर काय केलं पाहिजे, हा प्रमुख मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे मांडलेला आहे. सिडनॅम कॉलेजचे लेक्चरर असताना त्याच्यात थोडा अगोदर 1918चा तो पेपर आहे, सेलिब्रेटेड पेपर आहे, सिद्धांत आहे तो आर्थिक विकासाचा. मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने हे सांगितलेलं आहे की जर ग्रामीण भागामधली गरिबी दूर करायची असेल तर ग्रामीण भागामध्ये जे सरप्लस पॉप्युलेशन आहे, सरप्लस लेबर आहे, त्याला तिथून काढून आपण इंडस्ट्रीमध्ये त्याचं मायग्रेशन केलं पाहिजे, ट्रान्सफर केलं पाहिजे. आज जमीन कमी, माणसं जास्त, पर पर्सन जमीन फार कमी, इन्कम कमी, त्यामुळे गरिबी. तर सरप्लस पॉप्युलेशन, सरप्लस वर्कर शेतीकडनं काढून आपण इंडस्ट्रीमध्ये नेले पाहिजेत. परंतु ते ट्रान्सफर तेव्हाच होऊ शकतील तेव्हाच त्यांना जॉब मिळेल जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन असेल. म्हणून त्यांचं म्हणणं होतं की टू रिड्यूस द पॉवर्टी इन रुरल एरिया इन ॲग्रिकल्चर द सोल्युशन इज टू हॅव एन इंडस्ट्रियलायझेशन so that you can transfer the surplus labor from agriculture to industry and limited person will remain in agriculture. Land sale will increase, income per person will increase, poverty will get reduced, and also with industrialization urban employment will increase. Another thing, मी फार टेक्निकल गोष्ट आहे, मी त्याच्यामध्ये जात नाही. 1942 ते 46 बाबासाहेब लेबर मिनिस्टर होते. हा सिद्धांत त्यांनी 1918ला मांडला, पण 1942 ते 46 लेबर मिनिस्टर होते ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की लेबर मिनिस्टर जरी नाव असलं त्यांच्याकडे 4 पोर्टफोलिओ होते. लेबर, माइन अँड कोल, वॉटर अँड पॉवर, इलेक्ट्रिसिटी आणि PWD मेंटेनन्स ऑफ वर्क. हे 4 पोर्टफोलिओ होते. 8च मिनिस्टर होते ना, त्यामुळे एकाकडे 4 मिनिस्ट्री, 5 मिनिस्ट्री होत्या. आपल्याला फक्त बाबासाहेबाचं जे काम आहे लेबर करता केलं तर तेवढंच आपण सांगतो, पण बाकी वॉटर, इरिगेशन, पॉवर याच्याकरता त्यांनी काय केलं याच्याविषयीची फारशी जाणीव नाही. वॉटर अँड पॉवर करता मी स्वतः मेहनत करून ते पुस्तक बाहेर काढलं, त्यामुळे आता लोकांना माहीत आहे. हिराकुंड डॅम, दामोदर डॅम, सोन नदीचं डॅम हे सर्व बाबासाहेबांच्या काळामध्ये झालेलं आहे. किंबहुना केंद्रामध्ये भारताची जल आणि इलेक्ट्रिसिटीची नीती, फाउंडेशन ऑफ वॉटर अँड इरिगेशन पॉलिसी हे बाबासाहेबांनी केलेली आहे. आज जे काही वॉटर अँड पॉवर मिनिस्ट्री केंद्रामध्ये आहे त्यांच्यामुळे झालेली आहे, नाहीतर काही नव्हतं केंद्रामध्ये वॉटर अँड पॉवर करता. कारण वॉटर अँड पॉवर एक प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट, स्टेटचे सब्जेक्ट होते, एक ॲडवायझर होता फक्त.
पण महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तो असा की त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे, ते मग इंग्रजीमधलं पुस्तक आहे, सुगावानी मराठीमध्ये केलेलं आहे की 1942 आणि 46 ह्या काळामध्ये सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होतं. तर सेकंड वर्ल्ड वॉर संपायला आलं आणि जे आपले भारताकडून जे सोल्जर गेले होते इंग्लंडला ब्रिटिशांना सपोर्ट करण्याकरता हिटलरच्या विरोधामध्ये, वार संपणार म्हणून ते सर्व परत येणार होते. मग त्यांना नोकऱ्या देणं. त्याच्यानंतर बरेचसे कारखाने इंडियामधले जसे होते की जे नॉर्मल ग्रूड प्रोड्यूस करायचे, पण त्यांना सांगण्यात आलं ब्रिटिशांना की हे थांबवा, डिफेन्सच्या वस्तू करा, मिलिटरी करता कपडे, मिलिटरी करता शू, मिलिटरी करता सोप आणि इतर एम्युनेशन करा. पण जेव्हा वार संपेल तर त्या फॅक्टरीजना मग तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल की बाबा आता वारचं सोडा, कन्झ्युमर गुड प्रोड्यूस करा, कॅपिटल गुड प्रोड्यूस करा आणि हे जे सोल्जर येतात त्यांना जॉब द्या, रिहॅबिलिट करा त्यांना. म्हणून 1942-46च्या काळामध्ये रिहॅबिलिटेशन प्लॅन निर्माण करण्यात आला किंवा रिहॅबिलिटेशन प्लॅन करण्यात आला की कारखान्यांना कन्वर्ट करून आता त्यांनी नवीन ज्या आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत त्या प्रोड्यूस कराव्या आणि जे सोल्जर येतात त्यांना नोकऱ्या द्याव्यात. पण भारत सरकारने काय केलं की पैसा तर मिळाला रिहॅबिलिटेशन करता ब्रिटिशकडनं किंवा भारत सरकारकडनं, त्यांनी रिकन्स्ट्रक्शन प्लॅनमध्ये कन्वर्ट केलं. निवड सोल्जर आलेले सोल्जर त्यांना जॉब देऊन ते तर करणारच आम्ही. ज्या इंडस्ट्रीज डिफेन्सचे प्रोडक्ट प्रोड्यूस करतात ते थांबून आम्ही कन्झ्युमर गुड आणि इतर त्या करूच, पण त्याचबरोबर आम्ही ह्या देशाची आर्थिक विकासाची दिशा ठरवू, इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शनसुद्धा ह्या निमित्तानं करू. म्हणून तो प्लॅन जो आला त्याला पहिले तो रिहॅबिलिटेशन नाव होतं, नंतर त्याला रिहॅबिलिटेशन अँड रिकन्स्ट्रक्शन, इकॉनॉमिक रिकन्स्ट्रक्शन असं नाव आलं. ज्याचे मेंबर बाबासाहेब होते. 8 लोक होते, बाबासाहेब होते. पण बाबासाहेब वर द मोस्ट कॉम्पिटंट इकॉनॉमिक्स इन दॅट रिकन्स्ट्रक्शन कमिटी, त्यांचा फार मोठा सहभाग आहे त्याच्यामध्ये. मी फार डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु बाबासाहेबांची जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची थिअरी 1918ला जी मांडली ती त्यांनी उतरवली 1940, 42, 46मध्ये आणि आर्थिक विकासाची नीती बनवली. आणि तीच नीती प्रामुख्यानं की आपल्याला जर लेवल ऑफ लिव्हिंग वाढवायचं असेल, गरिबी कमी करायची असेल गावामधली, तर जमिनीवरचं प्रेशर कमी केलं पाहिजे, इंडस्ट्रियलायझेशन केलं पाहिजे, म्हणजे जमिनीवर गावामधले लोक इंडस्ट्रीमध्ये जातील, गावामध्ये जमिनीची साईज वाढेल, उत्पन्न वाढेल, ॲग्रिकल्चरचा विकास होईल, ॲग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्ट करावं, नवी बी बियाणं आणावं वगैरे वगैरे आणि इंडस्ट्रीला प्रमोट करावं. त्याच वेळेस त्यांच्याकडे वॉटर अँड पॉवर असल्यामुळे त्यांनी वॉटर अँड पॉवरची नीतीसुद्धा डेव्हलप केली. अँड दॅट इज अ व्हेरी फंडामेंटल कॉन्ट्रिब्युशन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1991ला मला ती प्रोजेक्ट दिली होती. सेंटनरी जेव्हा होत होती त्यावेळेस त्या मिनिस्ट्री ऑफ वॉटरच्या लक्षात आलं की बाबासाहेबांचा काहीतरी रोल आहे वॉटर आणि पॉवर डेव्हलपमेंटमध्ये, पण त्यांना काही फारसं माहीत नव्हतं. ते मग ते इथे महाराष्ट्रामध्ये आले, विचारपूस केली, त्याच्यातून काही फारसं काही मिळालं नाही. ते माझ्याकडे आले की तुम्ही हे प्रोजेक्ट घ्या आणि बघा. तर जेव्हा मी ते संपूर्ण 1 वर्ष काम केलं त्याच्यातून लक्षात आलं की बाबासाहेब वॉज द फाउंडर ऑफ वॉटर अँड पॉवर पॉलिसी ऑफ दिस कंट्री. आज जे सेंट्रल वॉटर कमिशन दिल्लीमध्ये आहे ते त्यांनी सेटअप केलं. त्याचं नाव होतं सेंट्रल वॉटर इरिगेशन अँड नेव्हिगेशन कमिशन. जे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी आहे आता सध्याची ती त्यांनी सेंट्रल पॉवर बोर्ड होतं, सेंट्रल पॉवर बोर्ड, हे त्यांनी सेटअप केलं. म्हणजे मिनिस्ट्री सेटअप केली तिथेच नाही थांबले तर डॅम कन्स्ट्रक्ट करण्याचा पुढाकार घेतला. स्टेटला म्हटलं, इन्व्हाइट केलं की तुम्ही प्रपोजल द्या, आम्ही तुम्हाला हेल्प करू. आणि सर्वात महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन त्यांचं म्हणजे हिराकुंड डॅम, दामोदर डॅम, त्यांच्या काळामध्ये फाउंडेशन स्टोन वगैरे झाला. हिराकुंड डॅम फाउंडेशन स्टोन झाला. सोन रिव्हरचं डॅम नीती बनली. आणि इलेक्ट्रिसिटी पॉलिसीसुद्धा बनवली. इलेक्ट्रिसिटी त्यावेळेस प्रायव्हेट सेक्टरकडे होती, जशी आता प्रायव्हेटायझेशन सुरू आहे ना इलेक्ट्रिसिटीचं, ते होती ती त्यांनी सरकारमध्ये आणली. नॅशनलायझेशन ऑफ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज द सिंगल कॉन्ट्रिब्युशन ऑफ बाबासाहेब आंबेडकर. पण थोडक्यात सांगायचं की इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर पॉलिसीचं फाउंडेशन जे आहे ते बाबासाहेबांकडे आहे. वॉटर अँड पॉवर इज अ नॅशनल इश्यू. इट इज नॉट द इश्यू ऑफ डिप्रेस्ड क्लासेस. नॅशनल कॉन्ट्रिब्युशन. त्याच्यानंतर लेबर मिनिस्टर होते. लेबर करता कितीतरी डिसिजन घेण्यात आले. मिनिमम वेज, एम्प्लॉयमेंट, स्त्रियांना रात्री काम देऊ नये, हेजार्डस
पद्धतीनं मॅटर्निटी लिव्ह ह्या साऱ्या अनेक गोष्टी आहेत, ते मला मी सांगणार नाही. पण लेबर पॉलिसी जी आहे, ॲज अ लेबर मिनिस्टर त्यांनी ती आणली. ती सर्व लेबरकरता अप्लाय होती. त्याच्यामध्ये दलितही होते, आदिवासी होते. पण लेबर वॉज अ जनरल इश्यू, नॅशनल इश्यू. आता हे बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन आहे राष्ट्रीय उभारणीमध्ये. ज्या व्यक्तीमध्ये राष्ट्राविषयीची तळमळ असते, जाणीव असते की देशाचा विकास व्हावा, तोच व्यक्ती करू शकतो. प्रचंड राष्ट्रवादी होते बाबासाहेब. एक क्षेत्रामध्ये नाही तर अनेक क्षेत्रामध्ये जेवढे इश्यू आले 1920 ते 1950च्या काळामध्ये, त्या प्रत्येक इश्यूवर त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा निर्णय घेतला, सत्तेच्या बाहेर होते तर लिखाणाच्या स्वरूपातून केला. स्टेट रिऑर्गनायझेशनचं पुस्तक लिहिलं, मायनॉरिटीवर थॉट्स अँड पाकिस्तान लिहिलं, अँड कम्युनल डेडलॉक अँड वे टू सॉल्व इट. असे अनेक इश्यू आहेत ज्याच्यावर त्यांनी आपले सोल्युशन दिल्यात. आणि जेव्हा सत्तेमध्ये होते, मिनिस्ट्री त्यांच्याकडे मध्ये होती लेबर अँड लॉ, तेव्हा निर्णय घेतले. तर हे राष्ट्रीय उभारणीमधलं काम आहे त्यांचं. घटनेचं तर बरं आहेच आहे, पण हे सर्व आपण जर केलं त्याच्याशिवाय जे त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं ते डिप्रेस क्लासेस करता. त्याच्याविषयी मी चर्चाच करत नाही आहे, ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे. बाबासाहेबांना शिक्कामोर्तब करून डिप्रेस क्लासचा नेता, दलितांचा नेता हे एवढं संकुचित केलं जातं. हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे संपूर्णपणे मी विस्तारणं लिहिलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांचा रोल ऑफ डॉक्टर आंबेडकर इन नॅशन बिल्डिंग, नॅशनल रिकन्स्ट्रक्शन, याच्यावर हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला फार ब्रीफली मी सांगितलेलं आहे. परंतु खरं त्याचबरोबर महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जो फॉर्मर अनटचेबल आहे, अस्पृश्य होता, याच्याकरता कोणी काही करायला तयार नव्हतं, इनविजिबल होता, अदृश्य होता, त्याला दृश्य करून त्याच्या समस्या मांडून त्याची कारणं शोधून आणि त्याला सोल्युशन देऊन त्याला जागृत केलं. तर जे काही आज फॉर्मर अनटचेबल किंवा ज्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो आहे, ते सर्व बाबासाहेबांमुळे आहे. 1920ला जेव्हा ते सीनवर आले, पॉलिटिकल सीनवर ह्या शहरामध्ये, त्यावेळेस मुस्लिम, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांच्याकरता पॉलिसी होत्या मायनॉरिटी म्हणून. दलित कुठे पिक्चरमध्ये नव्हते. तर बाबासाहेबांनी पहिल्यांदा आर्टिक्युलेट केलं 1919ला आणि 30ला की बाबा रे, मायनॉरिटी फक्त पॉप्युलेशनमुळे होत नाही. मायनॉरिटी, एखादी कम्युनिटी मायनॉरिटी तेव्हाच बनते जेव्हा त्या कम्युनिटीचं डिस्क्रिमिनेशन होतं आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड असते. अनेक कम्युनिटीज आहेत, पॉप्युलेशन फार छोटी आहे परंतु इकॉनॉमिकली पॉवरफुल आहेत, मी नाव नाही घेत. Minority, he changed the definition of minority. The minority, population minority is one of the criteria, but if that community suffered from discrimination, exclusion, दूर ढकलणं, ती जेन्युइन मायनॉरिटी आहे. आणि मग त्यांनी ती आर्ग्युमेंट दिली की ह्या डेफिनेशननं जो अस्पृश्य वर्ग आहे त्यावेळेसचा, दॅट क्लास डिझर्व टू बी द मायनॉरिटी. आणि मग आर्ग्युमेंट केली की जे तुम्ही मुस्लिमांना देता, इतर मायनॉरिटी देता, ते डिप्रेस क्लासला सुद्धा दिलं पाहिजे. डिप्रेस क्लास वर्ड वापरत होता त्यावेळेस. आणि मग त्यांनी ती सुरुवात केली 1920ला. फायनली आणखी 32ला पुन्हा पॅक्टच्या माध्यमातून पॉलिटिकल रिझर्वेशन पहिल्यांदा दलितांना मिळालं, शेड्यूल कास्टला मिळालं. अदरवाईज अनटचेबल वॉज नो वेअर, नोबडी न्यू, नोबडी आस्क फॉर इट. थोडे छोटे मोठे ॲक्ट आपले होतेच, लोक होते ज्यांनी काम केलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये बिग बनसोड फ्रॉम नागपूर, जानोबा कांबळे फ्रॉम पुणे थोडंफार काम करत होते. पण खऱ्या अर्थाने दलितांच्या प्रश्नाचं विश्लेषण करून, त्यांची अधोगती आणि डिग्रेडेशन मांडून, त्याची कारणं देऊन आणि सोल्युशन देऊन, झगडा करून, सोशल मुवमेंट बिल्डअप करून 1930ला पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं. आणि त्यावेळेस 1935 ॲक्टमध्ये शेड्यूल्ड कास्ट ॲज ए सोशल ग्रुप वॉज रेकग्नाइज अँड त्या ग्रुपला पॉलिटिकल रिझर्वेशन दिलं होतं. अनटचेबिलिटीच्या विरोधामध्ये पॅरलल संघर्ष उभा केला, तो भाग वेगळाच. महाडला मनुस्मृतीच्या
कंडेम केलं मनुस्मृतीला. नाशिकला टेम्पलमध्ये एंट्री करता प्रयत्न केलेत. पार्वती जो सत्याग्रह झाला पुण्यामध्ये त्याच्याकरता प्रयत्न केलेत. अमरावतीला अंबादेवीचा जो टेम्पल एंट्रीचा होता. हे सारे सिरीज ऑफ एजिटेशन वेअर अंडरटेकन बाय हिम अँड अदर्स टू टेक रिलिजियस राईट अँड सोशल राईट. परंतु एज्युकेशन अँड पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक राईट करता त्यांनी जो प्रयत्न केला त्याच्यातून पॉलिटिकल रिझर्वेशन पहिल्यांदा मिळालं. 1937च्या इलेक्शनमध्ये 13 MLA मुंबईमधून, बॉम्बे प्रेसिडेन्सीमधून बाबासाहेबांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या आधारावर प्लॅटफॉर्मवर निवडून आणलेत. एज्युकेशनमधलं आणि एम्प्लॉयमेंटमधलं रिझर्वेशन केव्हा मिळालं? तुम्ही जर पुना पॅक्ट वाचला ज्याच्यामध्ये पॉलिटिकल रिझर्वेशन आहे, शेवटचा पॅरा जो आहे पुना पॅक्टचा त्याच्यामध्ये एक पॅरा आहे की एफर्ट विल बी मेड टू गिव्ह अ ड्यू शेअर to the scheduled caste in public employment, and some effort will be made to improve their education standard, because in the past they were denied access to employment, in the past they were denied access to education. That was not a obligatory and binding on the government, पण एक पॅरा होता. बाबासाहेब जेव्हा मिनिस्टर झालेत, लेबर मिनिस्टर झाले 1942ला, जुलैमध्ये ते जॉईन झाले. गेल्या ऑगस्टमध्ये त्यांनी मेमोरंडम तयार केला आणि त्याच्यात लिहिलं की पुना पॅक्ट इज अन ॲग्रीमेंट बिटवीन दी काँग्रेस, डॉक्टर आंबेडकर अँड द ब्रिटिश, आणि तुम्ही त्याच्यामुळे पॉलिटिकल रिझर्वेशन दिले. पण त्या पुना पॅक्टच्या शेवटच्या पॅरामध्ये तुम्ही अश्युरन्ससुद्धा दिलेला आहे की दलितांना, शेड्यूल कास्टला योग्य शेअर सरकारी नोकऱ्यामधून मिळेल आणि त्यांच्या एज्युकेशन डेव्हलपमेंट करता सरकार प्रयत्न करेल. मोठा मेमोरंडम लिहिलेला आहे, तो कॉन्फिडेन्शियल आहे, इन्क्लुडेड आहे आपल्या ह्याच्यामध्ये, आणि तो व्हायसरॉयला दिला की तुम्ही एम्प्लॉयमेंटमध्ये सुद्धा रिझर्वेशन द्या आणि एज्युकेशन डेव्हलपमेंटमध्ये, एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन द्या आणि एज्युकेशन डेव्हलपमेंट करता काही फंड द्या. आणि भांडलेत व्हायसरॉयबरोबर. 1943 साली ब्रिटिश गव्हर्नमेंटने एम्प्लॉयमेंटला रिझर्वेशन मान्य केलं. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी रिझर्वेशन एम्प्लॉयमेंटमधलं सरकारी जॉबमधलं मान्य करून घेतलं. प्रथम 8% होतं, नंतर ते 20%वर बनवण्यात आलं. 12% केलं, नंतर 20% केलं. तेव्हापासून रिझर्वेशन मग सुरू झालं. आणि एज्युकेशन करता एक फंड निर्माण केला. 2 स्कॉलरशिप केल्या, ओव्हरसीज स्कॉलरशिप आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ती बाबासाहेबांनी सुरू केली 1942-43ला. ती अजूनही ती आहे. पण त्यावेळेस ओव्हरसीज स्कॉलरशिपसुद्धा आज आहे, मिनिस्ट्री ऑफ सोशल वेलफेअरमध्ये सुरू आहे. तेव्हापासनं ती त्यांनी निर्माण केली. त्यावेळेस 8 ते 10 लोकांना इंग्लंड आणि अमेरिकेला पाठवलं. आणि मग घटनेमध्ये अर्थात अनेक प्रोव्हिजन आणले त्यांनी. मी डिटेलमध्ये जाण्याची माझी इच्छा नाही आहे की घटनेमध्ये पहिली जी महत्त्वाची आणली की इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटी. ओव्हरटर्न केलं मनुस्मृतीला एका अर्थाने, बिकॉज मनुस्मृती इज बेस्ड ऑन इनइक्वॅलिटी. कॉन्स्टिट्यूशन talks about equality before law, equality of opportunity, and non-discrimination. Nobody will be discriminated on the basis of caste, ethnicity, religion, gender, or any other race or any other consideration. आणलं. पण the greatest achievement of बाबासाहेब was की घटनेमध्ये अनटचेबिलिटीला बॅन केलं. Untouchability was banned and made an offense if somebody practiced. This was the greatest achievement of his. त्याच्या आधारावर मग अनटचेबिलिटी ऑफेन्स ॲक्ट 1956ला आणला. त्याच्या आधारावर आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989ला आणला. आणि मग घटनेमध्ये प्रोव्हिजन्स आहेत रिझर्वेशनच्या, पॉलिटिकल रिझर्वेशन, जॉब रिझर्वेशन, एज्युकेशनल करता एफर्ट. तर जे काही आज शेड्यूल कास्ट करता आहे, everything was given and achieved by Dr. Babasaheb Ambedkar through very hard effort from 1920 to 1950. दलितांचा प्रश्न, शेड्यूल कास्टचा प्रश्न समजून घेणं, त्याची मांडणी करणं की त्याचे रूट्स कास्टमध्ये कसे आहेत आणि त्याच्याकरता काय सोल्युशन केल्या पाहिजेत ते मांडणं, आणि मग ते घेऊन ॲडव्होकसी करणं सरकारबरोबर, काँग्रेसबरोबर.
आणि ते पदरात पाडून घेणं आणि शेवटी कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणणं किती मोठं काम. त्याच्याकरता प्रचंड लिखाण त्यांनी केलं. प्रश्न समजून घेण्याकरता, शूद्रांचा प्रश्न समजून घेण्याकरता हुबेर शूद्रा लिहिलं. अस्पृश्यांचा प्रश्न समजून घेण्याकरता हुबेर अनटचेबल अँड हाऊ दे बिकेम द फिफ्थ ऑर्डर ऑफ द सोसायटी. एनिलेशन ऑफ कास्ट लिहिलं. स्टुडंट असताना कास्टवर पेपर लिहिला, कास्ट इन इंडिया आणि त्याची एक्सपान्शन आणि ग्रोथ. आणि मग हजारो आर्टिकल तुम्हाला मिळतात व्हॉल्यूममध्ये कास्टच्या प्रश्नाला, अनटचेबिलिटीच्या प्रश्नाला. तर अनटचेबलचा प्रश्न समजून घेऊन त्याचे कारणं काढून त्याला उपाय देऊन आणि ॲक्च्युली पदरामध्ये पाडण्याचं काम जे केलं. आज जो शेड्यूल कास्ट म्हणून एक युनिफॉर्म कम्युनिटी ऑल इंडियाच्या वर निर्माण झालेली आहे, कोणामुळे झालेली आहे? ही बाबासाहेबांमुळे. 1935 ॲक्टमध्ये आली. बाबासाहेबांनी प्रयत्न केले बॉम्बे प्रेसिडेन्सीकरता, पण रिझर्वेशन, पॉलिटिकल रिझर्वेशन सर्व राज्यांना मिळालं. आणि ॲट वन स्ट्रोक a community was created, what is called scheduled caste, across the country. This all goes credits to him. आणि जी आयडेंटिटी निर्माण झालेली आहे जे शेड्यूल कास्ट अक्रॉस द स्टेट्स, ऑल क्रेडिट गोज टू हिम, बिकॉज देअर प्रॉब्लेम वॉज रेकग्नाइज अँड पॉलिसी वॉज सजेस्टेड टू देम. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की शेड्यूल कास्टचा प्रश्न हा राष्ट्रीय प्रश्न आहे, हा शेड्यूल कास्टचा प्रश्न नाही आहे. घटना जर इक्वॅलिटीची गोष्ट करते, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, लिबर्टीची, फ्रीडमची गोष्ट करते, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ रिलिजन, इंडिव्हिज्युअल फ्रीडम अँड ऑल दॅट. घटना जर फ्रॅटर्निटीची गोष्ट करत असेल की समूहामध्ये बंधुभाव असावा, हे 3 ऑब्जेक्टिव्ह जर कॉन्स्टिट्यूशनचे आपल्याला अचीव करायचे असतील, तर हिअर इज ए शेड्यूल कास्ट सेक्शन विच कॉन्स्टिट्यूट 1/4 ऑफ इंडियाज पॉप्युलेशन, ऑलमोस्ट 1/5 ऑफ इंडियाज पॉप्युलेशन, who doesn't have equality, who doesn't have freedom and who doesn't have fraternity. अँटी शेड्यूल कास्ट ॲटिट्यूड आहे. तर शेड्यूल कास्टचा इश्यू घेऊन त्यांनी जे काम केलेलं आहे ते राष्ट्रीय उभारणीचं काम आहे, घटना रिअलाईज करण्याचं काम आहे. फ्रीडम मिळवणं, घटना घेणं, मायनॉरिटीचा प्रश्न हाताळणं, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट, महिलांचा प्रश्न घेणं, लेबरचा घेणं, हे जर राष्ट्रीय प्रश्न असतील ज्याच्याकरता बाबासाहेबांनी प्रयत्न केले, तर शेड्यूल कास्टचा प्रश्न हा सुद्धा राष्ट्रीय प्रश्न आहे ना. त्याच्यामुळे डेमोक्रेसी योग्य होत नाही जर डिस्क्रिमिनेशन पॉलिटिक्समध्ये असेल तर बाबासाहेबांचा जो आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर हे जर सर्व तुम्ही पाहिलं तर याच्यावरून तुम्हाला दिसतं की he was a man motivated by desire to reconstruct the India as a nation. He was a patriot. He was a nationalist. म्हणून ते म्हणाले, I am first nationalist and last nationalist. ज्याला राष्ट्राविषयीचं प्रेम असतं तोच वेळ काढून प्रत्येक विषयावर लिहितो. थॉट्स ऑन पाकिस्तान जेव्हा लिहिलं ते कुठेतरी जाऊन बसले आणि 6 महिन्यामध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान पुस्तक लिहिलं. का? त्याच्याविषयीची चिंता होती की मायनॉरिटीचा प्रश्न कसा सोडवायचा. वेळ काढून थॉट्स ऑन लिंग्विस्टिकचा प्रश्न लिहिलं आणि पुस्तक काढलं. का? की चिंता होती की राष्ट्राचं रिऑर्गनायझेशन लँग्वेजेस कडणं चुकीचं आहे, त्याच्या मर्यादा आहेत किमान. हिंदू कोड बिल फ्रेम करणं आणि नाही झालं तर सोडून देणं आपली मिनिस्ट्री. का? तर महिलाविषयीची चेतना आणि अर्ज होती की त्यांना सुद्धा इक्वल अधिकार मिळाले पाहिजेत. हा एक राष्ट्रवादीच मनुष्य करू शकतो, कम्युनिटीवर फोकस असलेला मनुष्य करू शकत नाही. मला असं वाटते मी ह्या प्रसंगी आपण जर हे मान्य केलं की हे जे मेमोरियल इथे तुम्ही निर्माण केलेलं आहे याच्यामध्ये सर्व स्तरामधले लोक आहेत. जेव्हा मी ही सर्व मंडळी बसली होती डिस्कशन करत होते तेव्हा मला त्याच्यातून जाणीव झाली की सर्व सामाजिक स्तरामध्ये लोकांनी यांना हातभार लावला आणि हे मोठं 15 वर्षाच्या काळामध्ये हे मोठं स्मारक उभं केलं. हे सर्व समावेशक आहे. त्या निमित्तानं मी बाबासाहेबांचा जो राष्ट्र उभारणीमधला जो रोल आहे तो तुमच्यासमोर मांडावा की प्रत्येकाने ह्याला राष्ट्रीय स्मारक म्हणावं, प्रत्येकाने याचा आदर करावा.
हे तुम्ही सर्व मोठं मेहनतीनं केलेलं आहे. इथे सांगत होते कहाणी, मला नाव आठवत नाही, तर कमिशनर आणि इतर लोकांनी स्टेजेस बाय स्टेजेस अनेकांचा आधार त्याच्यामध्ये उरला. हे फार मोठं एक स्मारक इथे निर्माण केलं आणि त्याचं उद्दिष्ट आहे, लायब्ररी उभी केलेली आहे, फोटो एक्झिबिशन आहे जे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांचा जो रोल आहे ते दाखवतं, तुम्हाला स्फूर्ती देते. पण त्याचबरोबर ह्या लायब्ररीमधून सातत्याने लोकांनी वाचावं, प्रश्न समजून घ्यावेत, एनलायटन व्हावं आणि समाज परिवर्तनामध्ये हातभार लावावा, हेच त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. बाबासाहेबांनी ते सजेस्ट केलेलं आहे की एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाईज. बट एजिटेट अँड ऑर्गनाईज फॉर व्हॉट? फॉर सोशल चेंज, for ensuring equality to the people, those who do not have equality, ensuring freedom to those who do not have freedom, ensuring fraternity and brotherhood where we don't have brotherhood, we less of brotherhood and we have a lot of enmity between the caste and between the groups. ते समजून घेऊन त्याला बाबासाहेबांचा मेसेज घेऊन कसं आपण रिबिल्ड करावं, हे त्यामागचं मला असं वाटतं उद्दिष्ट असलं पाहिजे. पांगळला आपण मला आग्रह करून बोलावलं, इतरांनी आग्रह करून बोलावलं, त्याबद्दल आभारी. तुम्ही मला संधी दिली की हे सर्व बघण्याकरता आणि त्याचं किती महत्त्व आहे त्याबद्दल मी आपला आभारी. जय भीम.